मॉर्निंग एव्हरीवन. लेट स्टार्ट अवर प्रॉब्लेम नंबर सेकंड. काय सांगितले बघा आधी प्रॉब्लेम मध्ये. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू मेसर सपना बाजार डिपार्टमेंटल स्टोर प्रिपेअर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2017. पर्टिक्युलर डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी आणि टोटल कॉलम दिलेली आहे. सो आता इथे टोटल कॉलम तुम्ही प्रिपेअर करू शकता इथे. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 12,000, 15,000. परचेसेस 1,05,000, 1,20,000. सेल्स 1,35,000, 1,80,000. Wages 6,000, 8,850. Following are the common expenses and income: salary, rent, carriage inward, carriage outward, discount allowed, discount received, advertisement expenses, audit fees, and legal expenses. Additional information मध्ये दिलेला आहे सॅलरी आर टू बी अलोकेटेड इक्वली. जी सॅलरीची व्हॅल्यू आहे ती दोन डिपार्टमेंटला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची आहे. The area occupied is the ratio 1:2 between the two department. एरियाचा रेशो आपण कशासाठी अप्लाय करतो? रेंटसाठी. ओके. सो रेंटचा रेशो दिलेला आहे 1:2. क्लोजिंग स्टॉक डिपार्टमेंट दिलेला आहे 30,000 अँड 37,500. The remaining common expenses or income to be allocated on appropriate basis on the extent possible. जे सुटेबल आहे दॅट मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डिस्ट्रीब्यूट होणार डेबिटचे सेल्स रेशोने, क्रेडिटचे एक्सपेन्स इन्कम डिस्ट्रीब्यूट होतील परचेस रेशो. क्लिअर. चला या प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. वर्किंग मध्ये आपल्याला दोन रेशो जे लागणार आहेत, आधी वर्किंग नोट कम्प्लीट करून घेऊया आणि मग पोस्टिंग कडे येऊया. ठीक आहे. वर्किंग नोट मध्ये या. कॅल्क्युलेट करायला घ्या सेल्स रेशो अँड परचेस रेशो. किती येतोय सांगा बरं. टेक युअर टाइम. टेक युअर टाइम. सांगा मला परचेस रेशो आणि सेल्स रेशो किती येणार आहे. अनिरुद्ध फटाफट कॅल्क्युलेट कर. ज्यांना टेबल लक्षात आहे त्यांनी डिवाइड करा. ज्यांना डिवाइड करता येत नाहीये फायनल रेशो किती मिळतोय बघा, तिथेच थांबा. घे ना फटाफट. परचेसची व्हॅल्यू किती दिसते डिपार्टमेंट ए? बोला किती आहे? 1,05,000. डिपार्टमेंट बी 1,20,000. किती झिरो कॅन्सल होतील? 3 झिरो कॅन्सल होतील. सो डिपार्टमेंट ए ला मिळेल 105 आणि डिपार्टमेंट बी ला मिळेल 135. कोणत्या टेबल मध्ये? 120. ओके. म्हणजे 7:8. 120 ने डिवाइड केला तर रेशो मिळेल 7:8. आता हे ज्याचं मॅथमॅटिक्स थोडंसं स्ट्रॉंग आहे, टेबल ज्यांचे छान आहेत त्यांना पटकन जमेल. अदरवाईज मग 2च्या टेबलने स्टार्ट करायचं, 3च्या टेबलने स्टार्ट करायचं. ठीक आहे. जो तुम्हाला कॅल्क्युलेशन माहिती आहेत ना कसे करायचे, काउंट करायचे, देन लक्षात राहील. नाहीच बेसिक लक्षात येत असेल तर ऍज इट इज रेशो 105 अँड 135 ठेवला तरी चालतं. आन्सर चुकत नाही. डिस्ट्रीब्युशनची अमाऊंट सेमच येणार आहे. मी तुम्हाला दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून दाखवते. ठीक आहे. देन परचेस रेशो झाला तर सेल्स रेशो सांगा किती आला? 3:4. परचेसची सेल्स डिपार्टमेंट ए किती आहे? 1,35,000 अँड डिपार्टमेंट बी 1,80,000. इथे बघा परचेस रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. डिपार्टमेंट ए साठी 1,05,000, 1,20,000. झिरोला झिरो कॅन्सल झाले. 105 अँड 120 परचेस. ते 7:8 रेशो आला. नाहीच लक्षात आलं तर एवढाच ठेवला तरी चालतं. दोन्ही मेथडने आपण सॉल्व्ह करूया. सेल्स रेशो 3:4 आलेला आहे. 135 अँड 180 अमाऊंट मिळतील. झिरोला झिरो कॅन्सल होऊन 3:4 आले. क्लिअर. बरं इथेपर्यंत लक्षात आला? इथेपर्यंत टेबल लक्षात नाहीये? हो म्हणा.
इथेपर्यंत काही डाऊट नाही ना? इथेपर्यंत जमणार आहे, झिरोला झिरो कॅन्सल करण्यापर्यंत जमेल ना? ओके, टेबल तुम्ही लक्षात नका ठेवू. तर लक्षात नका ठेवू म्हणजे नाहीच आहेत लक्षात. आता काय करायचं सांगते पुढे. जर टेबल लक्षात असतील तर कन्वर्ट करा, नाहीच तर ऍज इट इज ठेवला आपण 105 आणि किती आहे 120. त्यांची प्लस करून किती होणार आहे? प्लस जमेल ना करायला? प्लस करून सांगा किती आली. किती? 200. ओके. आता हा परचेस कोणता रेशो आहे? परचेस रेशो. परचेस रेशो कशाला अप्लाय होणार आहे? डिस्काउंट रिसिव्हला अप्लाय होईल. क्रॉस कनेक्शन ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साठीचे जे इन्कम आहे त्याला परचेस रेशो अप्लाय होईल. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला अजून काही दिलेलं आहे त्याला सुद्धा परचेस रेशो अप्लाय होईल. ठीक आहे, म्हणजे कॅरेज इनवर्ड वगैरे काय दिलेलं आहे त्याच्यासाठी होईल. येते लक्षात? दे. आता काय करा तुम्ही, डिस्काउंट रिसिव्ड जस्ट एक्झाम्पल देते मी. अमाऊंट किती सांगा डिस्काउंट रिसिव्ड? टोटल अमाऊंट आहे डिस्काउंट रिसिव्ह 1500. ओके, 1500. आता हा रेशो कोणाचा आहे? ए चा, आणि हा आहे बी चा. ही आहे टोटल. देन आता आपल्याला 1500 काय करायचे आहेत? 1500 दोन डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. सो डिस्ट्रीब्यूट करताना काय कराल? 1500 इंटू डिपार्टमेंट ए ची व्हॅल्यू होती का 105 डिवायडेड बाय ही टोटल 225. अमाऊंट किती येत आहेत बघा. हे आलं डिपार्टमेंट ए. बी चं कॅल्क्युलेशन करताना सेम 1500 घेतले. डिपार्टमेंट बी चा रेशो किती? 120 डिवायडेड बाय टोटल 225. 700 आली इथे वरती. ओके, आणि इथे किती आली? 800. हा रेशो आपण ऍज इट इज ठेवलेला आहे. अमाऊंट सेम मिळालं. कन्वर्ट केलेली व्हॅल्यू किती आली होती? 3:4 ना. 3:4 कन्वर्ट करून घेतलेली व्हॅल्यू आहे 7:8. लक्ष द्या, दोन्हीने मी आन्सर सेम येते हे सांगते. 7:8 ची टोटल किती झाली? ओके. ए साठी कॅल्क्युलेट करताना किती आहे? 1500 इंटू 7 डिवायडेड बाय 50. आन्सर चेक करा. इंटू 8 डिवायडेड बाय 50. मला आन्सर सेम. दॅट इज वाय सांगते की टेबल लक्षात असेल तर गुड, नसेल तर ऍज इट इज ठेवून सुद्धा आन्सर मध्ये चेंजेस होणार नाही. तसंही तुम्ही करू शकता. चला हे आता सॉल्व्ह करायला घ्या. हेडिंग द्यावरती डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March, सॉरी 31st December 2017. वर्किंग लक्षात आलंय ना सगळ्यांना? काय केलं आपण? ओके, काही डाऊट असेल तर विचारू शकता. मेसर सपना बाजार डिपार्टमेंटल स्टोअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2017. Then particular basis डिपार्टमेंट ए डिपार्टमेंट बी टोटल. क्रेडिट साइडला सेम पर्टिक्युलर बेसिस कॉलम डिपार्टमेंट ए डिपार्टमेंट बी टोटल कॉलम. पोस्टिंग करून घेऊया आधी फटाफट. फर्स्ट आहे ओपनिंग स्टॉक परचेसेस. रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला ओपनिंग स्टॉक परचेसेस. दिलेली व्हॅल्यू पुटअप करा ऍज पर दी गिवन. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 12,000. बी डिपार्टमेंटचा आहे 15,000. ओके. परचेसेस ऍज पर दी गिवन. डिपार्टमेंट ए ची व्हॅल्यू आहे 1,05,000. डिपार्टमेंट बी ची व्हॅल्यू आहे 1,20,000. ओके. आता टोटल कॉलम मध्ये टोटल करा. ओपनिंग स्टॉकची टोटल येईल 27,000. ओके, व्हेरी गुड. आणि परचेसची टोटल किती येणार आहे? 2,25,000. नेक्स्ट काय आहे बघा? सेल्स अँड वेजेस.
सेल्स रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स, बाय सेल्स. बेसिस कॉलम मध्ये ऍज पर दी गिवन. डिपार्टमेंट ए ची सेल्सची व्हॅल्यू आहे 1,35,000. डिपार्टमेंट बी ची व्हॅल्यू आहे 1,80,000. टोटल किती येईल? 3,15,000. नेक्स्ट काय दिसतोय बघा पार्ट, वेजीस. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करा वेजीस ऍज पर दी गिवन. वेजीस ऑलरेडी दिलेला आहे ऍज पर दी गिवन 6,000 अँड 8,850. टोटल किती येते चेक करा, 14,850. व्हेरी गुड. इथेपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारू शकता. क्लिअर? ओके, चला पुढे या आता. कॉमन एक्सपेन्सेस काय काय दिलेत बघा. आधी टोटल कॉलम मध्ये टोटल मेन्शन करायचे, कारण ही सगळी टोटल कॉलम मध्ये दिलेली आहे. सॅलरी आहे, रेंट आहे, कॅरेज इनवर्ड फक्त ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. देन डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. आणि हे ऑडिट फीज आणि लिगल एक्सपेन्सेस जे आहे ते जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पार्ट असतो. कारण हा डिपार्टमेंट एक वेगवेगळे पे करतात का हो? समटाइम यूज युअर कॉमन सेन्स. कॉमन सेन्स इज नॉट अ कॉमन, बट कधी डिपार्टमेंट वाईज ऑडिट फी पे केली जाते, ऑर्गनायझेशन एकच काय करेल, ऑडिट फीस ऑडिटरला पे करतात. तर लक्षात ठेवा, ऑडिट फी असणार आहे. जनरल एक्सपेन्सेस, लिगल एक्सपेन्सेस सेम. एखादी काही लिगल ऍक्टिव्हिटी असेल तर ऑर्गनायझेशन सगळ्यांचे मिळून डिपार्टमेंट वाईज लिगल एक्सपेन्सेस पे नाही केले, त्यामुळे जे आहे ते जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पार्ट असणार. क्लिअर? बाकी सगळं आपण पोस्टिंग करून घेऊया आधी फटाफट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या. टू सॅलरी, टोटल कॉलम मध्ये सॅलरी मेन्शन करा किती. 18,300. नेक्स्ट सॅलरी नंतर काय आहे, रेंट. टू रेंट, रेंटची व्हॅल्यू सांगा किती. 9,000. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा पार्ट आहे, तो कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करा. टोटल कॉलम मध्ये कॅरेज इनवर्ड 2,250. येते लक्षात? फर्स्ट बेंच. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड आहे ना, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. देन अमाऊंट 4,200. आता मला सांगा, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड मध्ये ना मॅडम माझं कन्फ्युजनच होते, काय करायचं? कोणाकोणाचं होतं? लक्षातच येत नाही कधी कुठे येते. बऱ्याच जणांचं होतं की नाही? होतं की नाही? हो म्हणा. तर लक्षात कसं ठेवायचं सांगते. कॅरेज इनवर्ड अँड कॅरेज आउटवर्ड. सो परचेस मध्ये आपण काय करतो, वस्तू परचेस करतो म्हणजे ती वस्तू आपल्याकडे येते, आपण काय केली, इन केली. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं कॅरेज इनवर्ड, इनवर्ड इन द सेन्स आपल्याकडे आहे, इज लाईक अ एक्सपेन्सेस. बट एक ट्रिक सांगते तुम्हाला. इन म्हणजे आपल्याकडे असणार आहे, इनवर्ड केलं आपण, आपल्याकडे घेतली. आणि आउट म्हणजे आपण तो एक्सपेन्सेस पे केलेला. म्हणून इथे आउट वाला इकडे मेन्शन करायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण हा एक्सपेन्सेस आहे. दीज आर एक्सपेन्सेस, बट एक ट्रिक म्हणून. परचेसेसला कसं परचेसेस केल्या की आपल्याकडे वस्तू येतात, तशा कॅरेज इनवर्ड आपण काय करतो, इथे रेकॉर्ड करतो. कॅरिंग एक्सपेन्सेस आहे बट, आणि कॅरेज आउटवर्ड इज लाईक एक्सपेन्सेस आहे, बट आपण तो पे केलेला आहे. दॅट इज वाय तो आउटवर्ड, आउट केला. अशा ह्याने लक्षात ठेव. बऱ्याच वेळा तो अजून एक इथे परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न लाईक सबस्टिट्यूट वर्ड कोणता आहे? आउटवर्ड. असंच आहे ना, आउटवर्ड इनवर्ड. सेम इकडे आउटवर्ड असतो आणि इकडे इनवर्ड असतो. ते सुद्धा तुम्हाला काय होतात, कन्फ्युज होतात. पण इथे लक्षात ठेवा, इकडे हा इनवर्ड आहे आणि इथे आउटवर्ड आहे. नेक्स्ट एक्सपेन्सेस काय आहे बघा. डिस्काउंट अलाउड, पुटअप करा डिस्काउंट अलाउड. टोटल व्हॅल्यू किती आहे?
बोला 2100. नेक्स्ट, डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या. डिस्काउंट रिसिव्ड बाय डिस्काउंट रिसिव्ड टोटल कॉलम मध्ये टोटल मेन्शन करा किती आहे. 1500. क्लिअर. नेक्स्ट, टू ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या. टू ॲडव्हर्टाइजमेंट टोटल व्हॅल्यू किती आहे. 6300. पुटअप करा टोटल कॉलम मध्ये. नेक्स्ट, ऑडिट फी कुठे जाणार आहे. जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा. ऑडिट फी 600. लिगल एक्सपेन्सेस 1200. जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करावा लागेल एक 2 लाईनचं. त्याच्या डेबिटचा पार्ट आहे टू ऑडिट फीज अँड टू लिगल एक्सपेन्सेस. झाले. आता या डिस्ट्रीब्युशन कडे. पोस्टिंग झालं सगळं. पोस्टिंग झालं का सगळ्यांचं. हा. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये ज्या पद्धतीने दिलेला आहे त्या पद्धतीचा सिक्वेन्स फॉलो करा. सॅलरी आधी डिस्ट्रीब्यूट करून घ्या इक्वली. सॅलरी बेसिस कॉलम मध्ये इक्वली मेन्शन करा. इक्वली 18,300 डिवायडेड बाय 2 म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. किती येईल बघा. 9150. 9150. क्लिअर. सॅलरी लक्षात आली का डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट, नेक्स्ट आहे रेंटचा रेशो दिलेला आहे 1:2. रेंट मध्ये या. रेंटच्या पुढे रेशो पुटअप करा 1:2. ओके. आता रेंटची व्हॅल्यू आहे टोटल 9000. डिस्ट्रीब्युशन कसं कराल. 9000 इंटू 1 डिवायडेड बाय 3. 3000 अँड 6000. डिस्ट्रीब्युशन रेंटचं लक्षात आलेले हात वरती करा. रेंटचं डिस्ट्रीब्युशन लक्षात आलं मला. लक्षात आलं ना. रेशो आपण प्लस केला. देन पहिला रेशो आहे तो ए चा आहे. दुसरा रेशो आहे तो बी चा. क्लिअर ना. ओके. चला पुढे. कॅरेज आउटवर्ड साठी, डिस्काउंट अलाउ साठी आणि ऍडव्हर्टाइजमेंट साठी आपण रेशो यूज करणार. कोणता. सेल्स रेशो क्रॉस कनेक्शन. हा. सेल्स रेशो आपण कोणता पुटअप केलाय बघा. जो तुम्हाला हवाय तो घ्या. 3:4. 3:4. ओके. सो 3:4 ने डिवाइड 4200 इंटू 3 डिवायडेड बाय 7. 4200 इंटू 3 डिवायडेड बाय 7 किती आले. कॅल्क्युलेट करा. मोबाईल वरती कराल. 1800. सेकंड, 4200 इंटू 4 डिवायडेड बाय 7. 2400. व्हेरी गुड. जमतंय. कोणाकोणाला जमतंय. दोघच कोणाने हात वरती केला रे. बाकीचे काय करतायत. हात वरती करा. जमतंय का विचारलं मी. जमेल ना. इझी आहे ना. फार डिफिकल्ट आहे का. मग असे एवढे सायलेंट का. फटाफट आन्सर देता आले पाहिजे. चला कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट करा. नेक्स्ट, 2100 इंटू 3 डिवायडेड बाय 7. 900. सगळ्यांची आवाज येऊ दे. चला 2100 इंटू 4 डिवायडेड बाय 7. 1200. व्हेरी गुड. नेक्स्ट, ऍडव्हर्टाइजमेंट आहे 6300 डिवायडेड बाय सॉरी इंटू 3 डिवायडेड बाय 7. 2700. देन 6300 डिवायडेड बाय 7 इंटू 4. 3600. डिस्काउंट रिसिव्ह साठीचा रेशो परचेस किती आहे बघा. 7:8 कॅल्क्युलेट केला होता. डिस्काउंट रिसिव्ह डिस्ट्रीब्यूट करा. 1500 इंटू 7 डिवायडेड बाय 15. 700. मोबाईल तुमचे जप्त करते. कॅल्सी कुठे. कॅल्क्युलेटर कुठे. फॉर्म वरती स्टुडंट. 1500 इंटू 8 डिवायडेड बाय 15. 800. क्लिअर.
व्हेरी गुड. चला आता काय डिस्ट्रीब्यूट करायचंय, कॅरेज इनवर्ड ऍज पर दी परचेस रेशो 7:8. 2,250 into 7 divided by 15. 2,250 into 7 divided by 15. 1,015. Good. Then 2,250 into 8 divided by 15. 1,200. क्लिअर डिस्ट्रीब्युशन. लक्षात आलं. चला आता क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करा ऍज पर दी गिवन. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू जी दिलेली आहे बाय क्लोजिंग स्टॉक ऍज पर दी गिवन 30,000, 37,500. टोटल 67,500. काही डाऊट असेल तर विचारू शकता. इथेपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय. काय राहिलं, जनरल प्रॉफिट अँड लॉस. इथे फक्त हे दोनच रेकॉर्ड करा, बाकीचं नंतर येईल ना. हे दोनच फक्त रेकॉर्ड करा, नंतरचं कॅल्क्युलेशन नंतर घेऊ. पोस्टिंग क्लिअर. जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाला का ड्रॉ करून करा. 4 लाईनचा ड्रॉ करायचा आहे. तिथे फक्त 2 डेबिट साईडला पोस्टिंग करा. ऑडिट फी, लिगल एक्सपेन्सेस बाकीचे नंतर येतील ट्रान्सफर करून गेल्यानंतर. आज इट इज कॉपी पेस्ट ना काय करू. झालं. हा चला आता काय करणार, घरी जाणार म्हणून 2 लेक्चर म्हणजे क्लोज करा अकाउंट. टोटलची टोटल कॉलम सांगा. ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करू. टोटल कॉलमची टोटल 3,82,500. 3,82,500 चेक करा, क्रॉस चेक करा. डिपार्टमेंट बी ची टोटल आहे 2,17,500. 2,17,500. डिपार्टमेंट ए ची टोटल आहे 1,65,000. 1,65,000 बरोबर आहे का बघा. अनिरुद्ध बरोबर आहे. ए ची करा दे. जर उद्या कॅल्सी मला दिसली नाही तर मी मोबाईल काढून घेणार उद्या. बिलकुल अलाउड नाही. कॅल्सी कंपल्सरी आहे की नाही. मग मोबाईल काय यूज करताय. केपी किती आला सांगा. ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. डिपार्टमेंट एचा जीपी किती आलेला आहे. किती आलं, 40,950. बरोबर आहे का बघ. 14,950. देन बीचा किती आला. 14,950 डिपार्टमेंट ए चा जीपी आलेला आहे ग्रॉस प्रॉफिट. डिपार्टमेंट बी वैष्णवी. वैष्णवी नाही वैष्णवीच ना. किती आला टोटलचं सांगतेस सांग. 1,13,400. हाँ मिसबा क्या हुआ. देन बी डिपार्टमेंटचा जीपी किती आला. अरे तुमचं कॅल्क्युलेशन कॅल्सी वरती इतका वेळ काढता है ना. फटाक से करो. बोलो अभी. 72,450. सगळ्यांचं बरोबर आलेत का जीपी. ओके जीपी ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. ब्रॉट डाऊन 14,950. 72,450. 1,13,400. टोटल करा. टोटल कॉलम मध्ये या. टोटल करा फटाफट. टोटल कॉलम मध्ये फर्स्ट टोटल येईल
1,14,900, 73,250, 41,650. Total mention in both side and find out net profit. नेट प्रॉफिट किती आला बघा. फर्स्ट ए डिपार्टमेंटचा नेट प्रॉफिट 24,100 येईल. चेक करा. डिपार्टमेंट बी चा नेट प्रॉफिट येईल 50,900 आणि टोटल कॉलमचा नेट प्रॉफिट येईल 75,000. ओके, बोला. कसं फाइंड आउट करतात हे माहिती आहे ना सगळ्यांना. त्या टोटल कॉलम मधून हे एक्सपेन्सेस मायनस करतात. हे नको ना शिकवायला. व्हेरी गुड. नको मग फटाफट कॅल्क्युलेशन फटाफट करा. इथेपर्यंत क्लिअर आहे का? कॅल्क्युलेशन आरामात सावकाश घरी जाऊन क्रॉस चेक करा. कारण तुमच्या मोशन मध्ये गेलोत ना तर प्रॉब्लेम आपले एक्झाम पर्यंत 4च होतील. लिसन गर्ल्स, लक्ष द्या. वैष्णवी क्रॉस चेक नंतर कर. काही अमाऊंट इकडे तिकडे झाल्या तर चेक करा नंतर. जो नेट प्रॉफिट आपण फाइंड आउट केलेला आहे तो जनरल अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा. डिपार्टमेंटचा फक्त टोटल कॉलमचा नाही. तो नेट बाय नेट प्रॉफिट डिपार्टमेंट ए डिपार्टमेंट बी 24,100 अँड 50,900 हा ट्रान्सफर करून घ्या जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याची टोटल करायची 75,000 येईल अँड देन फाइंड आउट बॅलन्स. आणि ज्याला जो बॅलन्स येते आपण लास्ट फाइंड आउट करणार 73,200. कॅल्क्युलेशन करा नंतर. प्रोसेस लक्षात आली काय केली आपण. ओके, थांबूया आपण इथेच. थँक्यू.